सार्थ श्री दासबोध. दशक पहिला, समास 9वा. परमार्थ स्तवन. श्री समर्थ अध्यात्मवादी आहेत. ते अतिशय अध्यात्मसंपन्न आहेत. परमार्थ त्यांच्या जीवनाचा प्राण आहे, ज्याच्यामुळे ते स्वतः धन्य झाले व त्यांनी अनेकांना धन्य केले. त्या परमार्थाला या समासात ते वंदन करतात. दासबोधाला खरी सुरुवात येथे होते. ब्रह्म, ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मसाधना या तिन्हीसाठी परमार्थ हा एकच शब्द संत वापरतात. परमार्थ शब्दामध्ये परम व अर्थ अशी दोन पदे आहेत. त्यांचे अर्थ पाहिले तर परमार्थ म्हणजे काय हे सहज ध्यानात येईल. 1. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे ज्ञेय वस्तू. माणूस एक वेळ अन्न पाण्या वाचून जगू शकेल, पण अनुभवा वाचून तो क्षणभरही राहू शकत नाही. त्याच्या अनुभवात अक्षरशः अनंत ज्ञेय वस्तू शिरतात. त्या सगळ्याच एका योग्यतेच्या नसतात. त्या वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट असणारी वस्तू शोधून काढणे हा परमार्थ होय. आत्मज्ञानी व सिद्ध पुरुषांचा असा स्पष्ट अभिप्राय आहे की ब्रह्म किंवा आत्मा सर्वश्रेष्ठ वस्तू आहेत. 2. परम म्हणजे निरतिशय आणि अर्थ म्हणजे भावार्थ. माणसाला वस्तूचे ज्ञान होते म्हणजे तिला अर्थ कळतो. सर्व मानवी ज्ञान अर्थरूप असते. मी आणि जग या भोवती ते फिरत राहते. मोठमोठे कवी, नाटककार आणि शास्त्रज्ञ मानवी जीवनाचा आणि दृश्य विश्वाचा अर्थ समजण्याची खटपट करतात. त्यांना त्यांचा अर्धामुर्धा अर्थ समजतो. स्वस्वरूपाचा अनुभव घेणाऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनाच संपूर्ण अर्थ कळतो. म्हणून संतांचे जे ज्ञान तो परमार्थ होय. 2. परम म्हणजे अनुपम, सर्वोत्तम आणि अर्थ म्हणजे ध्येय. वस्तूला ज्या प्रमाणात अर्थ असतो त्या प्रमाणात तिला मूल्य किंवा किंमत असते. जगातील वस्तूंना संपूर्ण अर्थ नसतो, म्हणून त्यांना संपूर्ण मूल्य नसते. ब्रह्मवस्तूला संपूर्ण अर्थ असतो, म्हणून ती निरतिशय मूल्यवान असते. मूल्यवान वस्तू माणसाला सहजच आवडते. ती मिळवणे त्याचे ध्येय बनते. म्हणून ब्रह्मवस्तू प्राप्त करून घेणे हेच माणसाचे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. ते गाठण्यासाठी जी साधना करावी लागते तो परमार्थ होय. 3. परम म्हणजे अखेरचे, अद्वितीय आणि अर्थ म्हणजे कारण, हेतू, मूळ. आपल्या अनुभवास येणारे विश्व घटनामय आहे. अनंत घटनांचा सागर आहे. घटना अनुभवली की तिचे मूळ किंवा कारण किंवा तिचा हेतू शोधल्या वाचून मानवी बुद्धीला चैनच पडत नाही. या शोध प्रवृत्तीमधून धर्म, तत्वज्ञान आणि विज्ञान जन्म पावतात. 1, 2 किंवा अनेक घटनांचे कारण शोधून माणूस स्वस्थ बसत नाही. तो स्वस्थ बसू शकत नाही. यच्चयावर घटनांचे म्हणजे अखिल विश्वाचे कारण शोधण्याच्या नादी तो लागतो. विश्वाच्या आदिकारणाला ईश्वर असे म्हणतात. परमार्थ म्हणजे ईश्वराचा शोध होय. 4. परम म्हणजे उत्तम, मुख्य आणि अर्थ म्हणजे द्रव्य, संपत्ती किंवा फल. आपल्या गरजा तृप्त करण्यासाठी माणसाला संपत्ती हवी असते, पण गरजा कितीही भागवल्या तरी त्या संपता संपत नाहीत. म्हणून माणूस खूप खूप संपत्ती मिळवण्याच्या नादी लागतो
असे अर्थशास्त्र सांगते. राजापाशी अलोट संपत्ती असते, म्हणून सामान्य माणूस त्याला अत्यंत सुखी समजतो. पण या जगातील अशाश्वत संपत्तीने राजाची वासना तृप्त होत नाही. त्याचे मागणे थांबत नाही. याच्या उलट ब्रह्मरूपी शाश्वत संपत्ती कमवणारे संत अत्यंत तृप्त व समाधानी असतात. त्या समाधानापुढे त्यांना राज्याची देखील किंमत राहत नाही. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, असा स्वानुभव श्री समर्थांनी अगदी ठासून सांगितलेला आहे. म्हणून निरतिशय समाधान किंवा आनंद भोगण्यास मिळाल्यामुळे निस्पृहतेच्या किंवा वैराग्याच्या ऐश्वर्यात ऐटीने जीवन जगणे म्हणजे परमार्थ होय. कोणतेही ज्ञान सामर्थ्य संपन्न असते, म्हणून भगवंताचे ज्ञान होऊन जीवनातील दुःख नामशेष करणे हेच परमार्थाचे खरे लक्षण आहे. दशक पहिला, समास 9वा, परमार्थ स्तवन. श्रीराम समर्थ श्रीराम. आता स्तव हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ. ना तरी समर्थामध्ये समर्थ, योग हा श्रीराम. आहे तरी परमसुगम, परी जनासी जाला दुर्गम. का जयाचे चुकले वर्म, सत्समागमाकडे श्रीराम. नाना साधनाचे उधार, हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार. वेदशास्त्री जे सार, ते अनुभवासये श्रीराम. आहे तरी चहूकडे, परी अणुमात्र दृष्टी न पडे. उदास परी एकीकडे, पाहता दिसेना श्रीराम. आकाशमार्गी गुप्तपंथ, जाणती योगिये समर्थ. इतरांसहा गुह्यार्थ, सहसा न कळे श्रीराम. साराचेही निजसार, अखंड क्षयी अपार. नेऊन सकती तष्कर, काही केल्या श्रीराम. तयास नाही राजभये, अथवा नाही अग्नी भये. अथवा स्वापद भये, बोलोच नये श्रीराम. परब्रह्म ते हालवेना, अथवा ठावही चुकेना. काळांतरी चळेना, जेथीचा तेथे श्रीराम. ऐसे ते निज ठेवणे, कदापि पालटो नेणे. अथवा नभे आदिकवणे, बहुता काळे श्रीराम. अथवा ते घसवटेना, अथवा अदृश्य
गुरुवंजने विना श्रीराम मागा योगिये समर्थ त्यांचाही निजस्वार्थ यासी बोलिजे परमार्थ परमगुह्य म्हणोनी श्रीराम जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला येरा असोन लभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्ममृत्याची आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभे श्रीराम माया विवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्म तेहि निवळे अंतर्यामी श्रीराम ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे श्रीराम प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका शुद्ध आत्मा विवेका अंतरियाला श्रीराम ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहिट झाली श्रीराम ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ आता या समर्थास समर्थ किती म्हणवनी म्हणावे श्रीराम या परमार्था करिता ब्रह्मादिकांसी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी श्रीराम परमार्थ सकळांस विसावा सिद्ध साधू महानुभावा सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करुणी श्रीराम परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी श्रीराम परमार्थ तापसांसी थार परमार्थ साधकांसी आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा श्रीराम परमार्थी तो
राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा तुडे, अनुभवासी श्रीराम. जेणे परमार्थ ओळखिला, तेणे जन्म सार्थक केला. येर तो पापी जन्मला, कुलक्षया कारणे श्रीराम. असो भगवत प्राप्ती विना, करी संसाराचा सीण. त्या मूर्खाचे मुखावलोकन, करूच नये श्रीराम. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे. पूर्वजांस उद्धरावे, हरिभक्ती करुनी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, परमार्थस्तवन नाम समास नववा. श्रीराम समर्थ श्रीराम.